रायटिंग इज द पेंटिंग ऑफ द थॉट्स. इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी वाचणे, बोलणे, ऐकणे यांच्यासोबतच इंग्रजी लिहिणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. 4 वेळा वाचण्यापेक्षा एकदा लिहिलेली गोष्ट आपल्याला जास्त वेळसाठी लक्षात राहते. हे मला एकदा 12वीमध्ये आमच्या इकॉनॉमिक्सच्या सरांनी सांगितलं होतं. ते प्रत्येक वेळेस जेव्हा पण एखादा टॉपिक शिकवायचे तर ते पहिले आम्हाला लिहायला लावायचे. 4 वेळा वाचण्यापेक्षा एकदा लिहिलेली गोष्ट आपल्याला दीर्घकाळासाठी लॉंग टर्मसाठी आपल्या लक्षात राहते. तर त्यामुळे लिहिणे हे खूप महत्त्वाचे असते. लिहिण्यामुळेच आपल्याला खूप सारं साहित्य उपलब्ध झालेलं आहे. लिहिण्याने काय होते की आपण जेही विचार करत असतो, विचार हे कॉन्क्रीट थिंग नाही आहेत. विचार कधी पण आपल्याला माइंडमध्ये येऊ शकतात. दिवसभरातून जवळपास 60,000च्या जवळपास काहीतरी विचार येत असतात असं मी कुठेतरी वाचलेलं आहे. तर विचार जे आहेत, थॉट्स जे आहेत ते येत राहतात, जात राहतात. त्याचा एक प्लेस नाही आहे, ते थांबत नाही. ज्याही विचारावर आपण विचार करतो आणि ज्या विचारावरती आपण ॲक्शन घेतो तेच थॉट्स आपल्या रिॲलिटीमध्ये उतरतात. पण जर विचारांना थॉट्समध्ये उतरवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आणि इझी मार्ग आणि सर्वात लवकर होणारा मार्ग आहे त्या विचारांना रायटिंगमध्ये उतरवणे. म्हणजे जर तुम्हाला काहीतरी विचार आला की मला इंग्रजी शिकायची आहे तर याचा पहिली स्टेप काय राहणार की तो थॉट तुम्ही वहीवरती किंवा एखाद्या पेजवरती लिहिणार. म्हणजेच काय मॅनिफेस्टेशन झालं, तो थॉट रिॲलिटीमध्ये आला, पेजवरती उतरला. म्हणजेच काय की जर तुम्हाला तुमच्या थॉट्सला मॅनिफेस्ट करायचं असेल, रिॲलिटीमध्ये उतरवायचं असेल तर पहिली स्टेप त्या थॉटला तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजेच रायटिंग एवढी इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला कोणती गोष्ट करायची असेल तर तुम्ही लिहिली पाहिजे. त्याचे खूप सारे फायदे आहेत. तर तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी सुद्धा हेच करायचं आहे. इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला तुमचे थॉट्स वहीवरती किंवा एखाद्या पेजवरती लिहायचे आहेत इंग्लिशमध्ये. म्हणजे जेणेकरून तुम्हाला रोज इंग्रजी लिहिण्याची सवय लागेल. इंग्रजी लिहिण्यासाठीच तुम्हाला काय लिहायचे आहे, कसे लिहायचे आहे याचा विचार बिलकुल करायचा नाही आहे. स्टार्टिंगला एक रफ पेज घ्या किंवा एखादी कोणती रफ नोटबुक घ्या. त्यावरती तुम्हाला जेही येत असेल, जशाही लँग्वेजमध्ये येत असेल, जेवढेही शब्द तुम्हाला माहिती असतील ते शब्द, ते कन्स्ट्रक्शन, ते सेंटेन्सेस यूज करून तुम्हाला जसं जमेल त्या प्रकारे तुम्हाला इंग्रजी लिहायची आहे. अल्टिमेट टार्गेट आहे की तुम्ही इंग्लिश लिहिणे सुरू करायला पाहिजे. कारण की इंग्लिश लिहिणे ही इंग्रजी शिकण्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. आय एम रिपीटिंग दिस लाईन बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आजपासून एक स्वतःला सवय लावून घ्या, तुमच्या हॅबिटमध्ये ही गोष्ट टाकून घ्या की मी रोज काहीतरी एका पेजवरती एक पॅरेग्राफ असेल किंवा 4-5 सेंटेन्सेस असतील ते मी लिहिणार म्हणजे लिहिणार. त्यामध्ये तुम्ही काय करू शकता ते मी समोरच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे, तर फॉलो करत राहा. ओके. तर त्यामध्ये तुम्ही आता जे पण विचार करत असाल किंवा तुम्हाला समोर काय करायचं आहे, 5-10 मिनिटानंतर काय करायचं आहे, तुमचा डेचा प्लॅन काय आहे, काल तुम्ही काय काय केलं, लोक तुमच्या आजूबाजूला काय करत आहे, या सगळ्या गोष्टी यापैकी तुम्ही काहीही एक गोष्ट निवडू शकता आणि त्यावरती लिहिणे चालू करू शकता. ओके. लिहिल्याने काय होते की जेव्हा आपण विचार करतो तर विचार करण्यामध्ये आपल्याला जास्त फोकस करावा लागत नाही. इंग्लिशमध्ये जेव्हा तुम्ही बोलाल त्यावेळेस पण तुम्हाला जास्त अटेन्शन मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादं सेंटेन्स लिहत असाल किंवा एखादा पॅरेग्राफ लिहत असाल त्यावेळेस यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस व्हाईल रायटिंग. त्यावेळेस तुम्हाला सेंटेन्सवरती फोकस करावं लागते. यू हॅव टू फोकस ऑन द ग्रामर, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, स्पेलिंगवरती फोकस करावं लागते. तर यावेळेस काय होते की तुम्ही ग्रामरवरती, सिंटॅक्सवरती, सेंटेन्स पॅटर्न्सवरती आणि शब्दांच्या स्पेलिंगवरती फोकस करणार. राईट. म्हणजेच तुमचा जो लक्ष आहे ते वाक्य करेक्ट करण्याकडे असणार. सुरुवातीला तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पण नाही आहेत, पण जसं जसं तुम्ही काहीतरी गोष्ट लिहिणार तर ती गोष्ट एक्सप्रेस करण्यासाठी तुम्हाला काहीतरी शब्द लागतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कालच्या दिवसाबद्दल बोलायचं आहे तर कालच्या दिवसाचे सेंटेन्सेस बोलण्यासाठी तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्स यूज करावं लागेल. आणि मोस्ट ऑफ द सेंटेन्स 90% ऑफ द सेंटेन्सेसमध्ये तुमच्या सिम्पल पास्ट टेन्स यूज होणार. म्हणजे तुम्ही जेव्हा कालचा दिवस लिहाल त्यावेळेस तुमची सिम्पल पास्ट टेन्सची प्रॅक्टिस खूप होणार. आणि त्यावेळेस मग तुम्हाला वर्बचं सेकंड फॉर्म माहिती असलं पाहिजे. असे काही वर्ब्स असतील ज्यांचं सेकंड फॉर्म तुम्हाला माहिती नाही तर ते तुम्ही माहीत करून घेणार. जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत स्वतःवरून तर काही तुम्ही माहिती करून घेणार नाही. बट लिहिताना तुम्हाला वाक्य कंप्लीट करावं लागेल. त्यावेळेस ते जे सेकंड फॉर्म आहे ते तुम्हाला काहीही करून माहिती करून घ्यावंच लागेल. तर याने काय बनते, एक वर्ड शिकण्याचं किंवा ते सेंटेन्स बनवण्याचं एक कंपल्शन येऊन जाते. आणि एकदा तो जो शब्द तुम्ही लिहिला तर नंतर पण तुम्हाला यूज करावाच लागेल. तर त्यामुळे तो शब्द तुम्ही लक्षात ठेवाल आणि तुम्ही तो लिहिलेला आहे, त्याचं स्पेलिंग लिहिलेलं आहे, लिहिल्यानंतर वाचलेला आहे, तर त्यामुळे ते काय होणार तुमच्या लॉंग टर्मसाठी लक्षात राहणार. तर ऑब्व्हियसली जेव्हा पण तुम्ही लिहिणार तुमचे सेंटेन्स लिहिण्याची प्रॅक्टिस होणार, तुमचे स्पेलिंग इम्प्रूव्हमेंट्स होणार. कारण की एखादा शब्द जर असेल, प्रोक्रॅस्टिनेशन शब्द असेल, असासिनेशन शब्द असेल, सायकोलॉजी वगैरे शब्द असेल, असे काही जे शब्द असतात ते तुमच्या रायटिंगमध्ये येतील तेव्हा तुमचे स्पेलिंग पण लिहिण्यामध्ये येऊन जातील.
त्याचं स्पेलिंगसुद्धा तुमच्या लक्षात राहतील. त्यानंतर वाक्य जेव्हा तुम्ही रिपीट करणार तर त्या वाक्याचं जे सिंटॅक्स आहे, जे स्ट्रक्चर आहे ते पण तुमचं रिपीट होणार आणि ते सेंटेन्सचं स्ट्रक्चर तुमच्या लॉंग टर्मसाठी लक्षात राहणार. तर त्यामुळे लिहिण्यामुळे थॉट्स आपली क्लिअर होऊन जातात. वर्ड्स तुम्हाला नवीन यूज करण्यामध्ये येतात, तुमच्या रायटिंगमध्ये येतात. त्यानंतर ते लिहिलेलं तुमच्या लॉंग टर्मसाठी सुद्धा लक्षात राहते आणि खूप सारे फायदे आहेत जे तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी मदत करतील. तर त्यामुळे आजपासून लिहून ठेवा की मला रोज काही ना काहीतरी इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. तुम्ही स्टार्टिंगला एक सेंटेन्स जरी लिहिलं ना तर दॅट विल बी अ गुड स्टार्ट. मिनी हॅबिट्सने आपल्याला जायचं आहे. सध्या जर तुम्हाला काहीच लिहिण्याची सवय नसेल, सुरुवात करा एक सेंटेन्सने. मला आज कमीत कमी एक सेंटेन्स तरी लिहायचा आहे. एकदा तुम्ही स्टार्टिंग केली की मग बाकीच्या गोष्टी इझी जातात. एक सेंटेन्स लिहिल्यानंतर जर तुम्ही जास्त वाढवत असाल, 2 किंवा 5 सेंटेन्सेस जर लिहत असाल तर टार्गेट तुमचं एक सेंटेन्स लिहिणं होतं, बट तुम्ही 5 सेंटेन्सेस लिहिलेले आहेत. 4 सेंटेन्स तुमच्या बोनसमध्ये ॲड झालेले आहे. सक्सेसफुल जर तुम्ही झाले, एक सेंटेन्स लिहिण्याचं टार्गेट होतं, एक सेंटेन्स तुम्ही लिहिलं प्लस 4 लिहिले, डबल सक्सेस. आर यू गेटिंग इट? तर त्यामुळे आजचं टार्गेट फक्त एक सेंटेन्स लिहिणं एवढंच ठेवा आणि मिनी हॅबिट्सने बेबी स्टेप घेऊन तुम्ही हळूहळू ही गोष्ट तुमच्या सवयीमध्ये ॲड करू शकता. उद्या आपण काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे या गोष्टीवरती डिस्कस करूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.